The reason why they say Karsuba is to be the highest peak of Maharashtra. आजचे आपले कॅमेरामॅन असणार आहेत पल्लवी जाधव आणि आपण सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण पल्लवीला विचारूया, कसा होता एक्सपिरियन्स पल्लवी? खूप जास्त डेंजर होता माझ्यासाठी तरी, कारण की फर्स्ट ट्रेक आहे माझा. क्रॉल करून चढली आहे मी. पल्लवीचा फर्स्ट ट्रेक होता Karsuba यार टाळ्या. माझा फर्स्ट ट्रेक आहे, स्टील मी चढली. दोनदा मला जरा जास्त त्रास झाला, त्याच्यानंतर मी चढली. चांगले चांगले. आणि तर आता आपण डॉक्टर अक्षय थापे, रोल नंबर 25 त्यांचं प्लीज प्रॉक्सी लावा कोणीतरी ओपीडी मध्ये. नाही, काही गरज नाही लागणार त्याची. ॲक्च्युली हा माझा ऑलमोस्ट 14 to 15 ट्रेक होता. सो मला सनराईज बघण्यामध्ये एवढा काही इंटरेस्ट नव्हता खरं म्हणायचं तर. फक्त नाईट ट्रेक करण्यासाठी मला इंटरेस्ट होता जास्त. ते एंथुसियाझम मला हवं होतं. हा रात्रभर झोपला नाहीये आम्ही. मला वाटतं सगळे नाही, नाईट ट्रेक हा माझा फर्स्ट सगळे झोपलो. 2 वाजता आम्ही सगळे झोपलो आणि 3ला उठलो. अक्षय जागा होता आमच्यासाठी. थँक्यू अक्षय. नाईट ट्रेक हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तू काय सांगशील ट्रेकसाठी काय इम्पॉर्टंट आहे? ट्रेकसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कुठल्याही ठिकाणी उभं राहून सेल्फी नाही घेतली पाहिजे. ये तो धोती खोल रहा है. आणि पहिले स्वतःची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे, नंतर दुसऱ्याची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. बेसिक तर या 2च टिप्स आहेत. बाकी तुम्ही तसं टेक्निकल गोष्टी आहेत बाकीच्या. चांगले मित्र पण पाहिजे असं पण बोल. खूप ज्ञान आहे बस. चांगले मित्र ते तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे गाईज. थँक्यू. अक्षयसाठी टाळ्या. अक्षयसाठी टाळ्या. तर हे जयश्री बाखले, रोल नंबर बखळे. तर आता आपण जयश्रीशी बोलू. जयश्री रोल नंबर 11. कसं वाटलं येऊन? खूप मस्त वाटलं. माझं पण फर्स्ट टाईमच ट्रेक होतं. मला एकदा तरी लाईफमध्ये ट्रेक एक्सपिरियन्स करायचं होतं, पण खूप मज्जा आली. कारण मी फर्स्ट टाइम ट्रेक करते आणि ते पण फर्स्ट ट्रेक नाईट ट्रेक केलं. ग्रेट जॉब. आणि मी सर्वात पहिले होते वरती पोहोचणारी. सगळ्यात पहिल्या वर पोहोचणारी ही जयश्री टायर. क्लॅप. येस. याच्यामध्ये एक निगेटिव्ह पॉइंट पण आहे. काय नाही, सगळ्या ग्रुपला सोडून एकटी पुढे गेली. बरोबर. तर या माध्यमातून आपण जर ग्रुपने जातो ट्रेकला तर हे एक्झाम्पल आहे की पुढे जाऊ नये. रोहन माझ्या सोबतच वरती होता. रोहन आणि मी वरती होते. फक्त फर्स्ट पाऊल माझं पडले, नंतर माझं सेकंड पाऊलच्या मागे याचं पाऊल होतं. ठीक आहे. चंद्रावर गेलं पहिलं, दुसरा मी. तू काय टिप्स दिल्या काय? नाही, मी काही टिप्स नाही देऊ शकत कारण मीच फर्स्ट टाइम मध्ये होते. मी फर्स्ट न्यू ट्रेकर्ससाठी जसे तू फर्स्ट टाइम तुला असे टोमणे झेलावे लागतात, म्हणून ग्रुप सोबत राहायचं. असं जास्त एन्थुसियाझम नाही दाखवायचं की मला करायचंय करून. पॉझिटिव्ह बोल. पॉझिटिव्ह. सीएमपी हिलिंग्स मध्ये जाईल आपला आर्टिकल. अच्छा, सीएमपी हिलिंग्स मध्ये जाणार आहे. पॉझिटिव्ह पण बोलायचं असतं माणसाला. तू नको सांगू मला काय बोलू. तू असं नर्वस का होते? ठीक आहे, आपण एडिट करू शकतो. मी विचार करते काय सांग. मला खूप थंडी वाजते, म्हणून ज्यांना पण थंडी वाजते प्लीज कव्हरिंग्स घेऊन या. वैष्णवी रोल नंबर 10. वैष्णवीने पण खूप साथ दिली. हिने आम्हाला गाईड केले की नाशिकवरनं कसं यायचं इथपर्यंत. सगळं प्लॅनिंग वैष्णवीचं. तर वैष्णवीसाठी टायर. थँक्यू सो मच गाईज. एवढं कसं वाटतंय मग? काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना? फर्स्ट ऑफ ऑल तर थँक्यू सो मच रोहन. तुला माझं नाव पाठ आहे. आज 4 वर्ष झालेत आपण एका बॅच मध्ये. तसं काही नाही, होत असतं, चालत असतं. ठीक आहे, इट्स ओके. हा, ते माहिती आहे आम्हाला. इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड.
पुढे हा. बद्दल. फर्स्ट ऑफ ऑल तर माझं बकेट लिस्ट मधलं हे ट्रेक पूर्ण झालेलं आहे. लहानपणापासूनची जी विश असते की कळसुबाई करायचं या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम ते झालेलं आहे. आणि थँक्यू सो मच गाईज, हे सगळं तुमच्यामुळे झाले. मी किती दिवसापासून शोधत होते की मला कुणासोबत तरी जायचंय पण कुणीच रेडी होत नव्हतं, पण हे सगळे रेडी झाले. तुझं म्हणणं काय? आम्ही सगळे रिकाम टेकले होतो. रिक्वेस्ट करावं लागली गाईज, मी एवढंच बोलू शकते. आणि अजून काय सांगू? काय टिप्स टिप्स काय नाही, ट्रेकिंगसाठी टिप्स काय नाही. छान बस वैष्णवी सारखं फ्रेंड पाहिजे सगळं अरेंज अय्यो, Enthusiasm thank you so पाहिजे much guys. खूप छान, जास्त अप्रिशिएट केलं तुम्ही मला. माझ्यासोबत अक्षय होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात. अक्षयनी मला खूप जास्त सपोर्ट केला माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये. तू कोणत्याच गोष्टीमध्ये अपोज नाही जायचा. ठीक आहे, तू व्हायशील तसं. बाबो असं काही नाहीये काहीच. चांगलं आपलं नाव? अरे तुम्हाला नाही माहितीये का? तुम्ही निकिता सांगा ना. होलमुखे, रोल नंबर 23. बरोबर आहे. 5 केस विसर. हे माझं जर्नलचा ग्रुप आहे. कसं वाटतंय? कधी विचार केला जर्नल लिहिता की अरे रोहन रोहनला तर बनवावं लागलं होतं आम्हाला. काय कसं होतं तुझं ट्रेक? खूप छान वाटलं. हे माझं फर्स्ट ट्रेक होतं. फर्स्ट आहे. हा, आणि ते पण नाईट ट्रेक. आणि एक ऍडवाइस देते, काय होतात, फ्रेंड्स सोबत जात राहा, फिरत राहा, मेमरीज बनवत राहा. ये बस एवढं. आणि काय टिप्स न्यू ट्रेकर्स साठी जे बघून पाण्याचे बसतात, बॉटल त्यांना घेऊन जायची इच्छा होते. पाण्याचे बॉटल घेऊन येत जा. हा, पाणी मस्त आहे अजून गाईस. काय आणि ट्रेकला जात राहा. थँक्यू निकिता. तर ठीक आहे, या ताईंवर जास्त विश्वास नाही आपल्याला. आपण तरी त्यांच्याशी 2 शब्द बोलू, त्यांच्या मनाला बरं वाटेल. अम्रपाली जाधव, रोल नंबर 26. रोल नंबर 26. 20 तू काय आहे मग? 25. अच्छा, मागे पुढे येस कसं काय? काय करणार? आली बोगासी काहीतरी बोलले. आलिया भोगासी असावे साधन. हे तर मी बोलायला पाहिजे. दरबारीला सगळ्यांच्या बेंचवरती 2-2 जण असतात. माझा बेंच रिकामीच असतो, कोणच नसतं. कॉपी करायला पण कोण नसतं आणि काहीच नसतं. या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की हे बॅड एक्झाम्पल आहे. कॉपी वॉपी करू नका एक्झाम मध्ये. गाईस, डॉक्टर बनणार आहे, चांगल्याने पास व्हा. तर अमृपाली, कसं तुझं पहिलं ट्रेक? खूप छान होतं. ऍक्च्युली हा माझा 5th ट्रेक होता. अच्छा, 5th होता. Nice. आणि फर्स्ट एक्सपिरियन्स नाईट ट्रेक होता. नाईट ट्रेक हा फर्स्ट केलेला आणि छान होता, मस्त होता. काय सगळ्यात जास्त एन्जॉय केलं आपण ट्रेक मध्ये? ट्रेक मध्ये या थंडी खूप जास्त होती. सगळ्यात जास्त तो सस्पेन्स सनराईज वाला, की एवढा सस्पेन्स केलेला सनने की तो येतच नव्हता वरती. पोहे पण आले, तर अरे आपण वा, पोहे खाऊन पोहे घेऊया. आलेले आहेत. पोहे खाऊन पोहे घेऊया. आलेले आहेत. तर आपण थोडं विश्रांती घेऊ, पोहा ब्रेक घेऊ. आणि आपल्या कॅमेरामॅनला सगळ्यांनी थँक्यू बोला. 1 मिनिट आणि स्टे ट्यून. ये. आता आपण स्पोर्ट्स सेक्रेटरीशी बोलणार आहोत. साक्षी मिसल, रोल नंबर 47. हे बघा, म्हणून स्पोर्ट्स सेक्रेटरी आहे. लांब पर्यंत एज्युकेशनची काही संबंध नाहीये. काय कसं होतं ट्रेक खूप छान होता. हा. आणि मला जर कोणाला वाटत असेल की खूप अवघड ट्रेक आहे हा. किंवा खूप मोठा ट्रेक आहे, तर काही नाही. पेन हे थोड्या वेळासाठी असतं, पण नंतरचं जे एक्सपिरियन्स असतं ते मेमरीज असतात ते लाईफ टाईम साठी असतात. सुकून जे भेटतं, हो, सुकून जे असतं ते लाईफ टाईम साठी असतं. थोड्या वेळ त्रास होईल, त्रास सहन करा, बट मेमरीज लाईफ टाईम साठी भेटतील. आणि खूप छान वाटलं. सगळे फ्रेंड सोबत सगळं एन्जॉय केलं. खूप मस्त होतं, खूप मस्त. आणि काही टिप्स द्याल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? टिप्स म्हणजे या, फर्स्ट ऑफ ऑल या. एनर्जी, गरजेचं आहे. पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन या, फ्रेंड सोबत या, एन्जॉय करा. स्पोर्ट्स सेक्रेटरी काहीतरी बोलते. आणि बेसिक जे नीड्स आहे ते घेऊन या. मस्त एन्जॉय करा. आता आपण चैताली जोशी यांच्याशी बोलणार. ते थोडेसे शाळेला म्हणते काय बोलतात? 1 मिनिट. मी रोल नंबर 31. काय कसं होतं ट्रेक? नाही 29. सॉरी. 29. कसं होतं ट्रेक?
छान एक्सपिरियन्स होता. माझ्या लाईफचा फर्स्ट ट्रेक होता अरे जो मी वा. घरून त्याच्यासाठी भांडून पण मी टाळ्या. त्याच्यासाठी कन्व्हिन्स केले माझ्या मम्मीला. हा हे प्लीज जरा कट करून टाका. चांगलं वाटलं मला. सुरुवातीला वाटलं की माझ्याने होणार नाही, खरंच वाटलं, कारण मी जेव्हा अर्ध्या रस्त्यात आली मला असं वाटलं की सगळे पुढे आहेत आणि मी मागे आहेत, तर मला असं वाटतं की होणार नाही, पण ॲट द एंड झालं. नंतर मग तिला एक देवासारखा आवाज आला. छान होती ट्रिप, मस्त मजा आली. खूप मजा आली. परत येणार? नाही ट्रेक नाही दुसरी कुठे काय प्लॅन केलं तर मी येईन. ट्रेकचा मी विचार करेन. माझ्या मम्मीचं पण थोडं असतं मग. ऍडमिन ग्रुप मधून काढू शकता हिला. जे पण CMP मधनं बघताय हा व्लॉग, नुपूर जे कॉलेजमध्ये असते ती नुपूर नाहीये, स्कॅम आहे तो स्कॅम. नुपूरचा 80% क्रेडिट तिने आम्हाला इतकं हसवलं, रात्रभर इतकं हसवलंय. थँक्यू. नुपूर काय सांगशील, कसं होतं तुझं? अविस्मरणीय अनुभव, हायएस्ट बापरे. पार झालेला आहे या ठिकाणी आणि पहिला जास्त अंतराचा ट्रेक पण झालेला आहे. पण एवढं हेजिटेशन नाही झालं की असं वाटलेलं खूप मोठा असेल, पण म्हणजे झाला पार. पण सगळ्यांच्या मदतीने पार झाला. सगळ्यांनी मोटिवेट पण केलं. अक्षयची चांगली लांब अंतराची टॉर्च होती, ORS होतं, रोहनचा गायडन्स आणि बरोबर हेल्प करत होता. साक्षी बेस्ट सपोर्टर ऑफ द ट्रेक आहे. रेणुकाला मोटिवेट केलं आणि पुढे आणलं, पल्लवीला पण. आणि बाकी चैताली निकिता हे ग्रुपने एकत्रितपणाचं लक्षण होतं. अरे काय आणखी काही टिप्स? आणि असेच ट्रेक करत राहा आणि बस नेक्स्ट ट्रेक मध्ये भेटू. टाळ्या नुपूरसाठी पण टाळ्या. बाय. रेणुका रोल नंबर 63. या रोल तुला नाही विचारलं ना मी रोल नंबर. तुला माहिती आहे. हा माझं जर्नलचा ग्रुप आहे ते. रेणुका 63. कसं वाटलं तुला फर्स्ट? हा तर माझा फर्स्ट ट्रेक होता, पण म्हणजे स्टार्टिंगला मी अशी होती की नाही होणार वगैरे, पण लाईक सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि खूप म्हणजे वरतीपर्यंत फायनली पोहोचले. खूप जास्त मजा आली. मिळून मला वर पोहोचवलं. लाईक मोटिवेट केलं. हा सपोर्ट केला तुला? पल्लवी ते पार्लेची बिस्किट. रेणुकासाठी स्पेशल स्कीम होती. 2 बिस्किट 10 पावलं. 2 बिस्किट 10 पावलं. पण नाही, रेणुकाचं फर्स्ट ट्रॅक होतं. बेसला पोहोचेपर्यंत रेणुका 10 मिनिटात थकलेली, पण तिने अजिबात गिव्हअप नाही केलं. तर रेणुकासाठी टाळ्या. 2 मुलांना प्रश्न विचारायचा आहे की कसं वाटलं तुम्हाला येऊन? तुम्ही एवढं नाही बोलत होते, केलं नाही एन्जॉय? नाही, अक्षय तर रेडी होता. मला स्पेशली रोहनला अरे विचारायचं. भाई मी रेडी होतो. तू रेडी नव्हता. मला यांच्यावर विश्वास नव्हता की हे निघतील करून, कारण की सगळे आळशी आहेत हॉस्टेलमध्ये. इकडे जरा मला माहिती इकडे आहे. आळशी बोलतोय. आज तो सगळ्यात जास्त लेट, सर्वात लेट तो उठलाय आज. आम्ही त्याला असं लिटरली अरे लेट नाही उठलो मी बरोबर टाइमवर उठलो. हा एक्झॅक्ट टाइमवर उठलो, बॅग भरली निघालो. पण गाईज वर्थ इट होतं. मी सगळ्यांना CMP मध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या मित्रांना मैत्रिणींना फोर्स करा, घेऊन या, पण जा, निघा. प्रिन्सेस ट्रीटमेंट द्या, पण घेऊन जा. आणि हा तसं तर आम्हाला काही प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळाली नाहीये. नाही दिली आहे. मी म्हटलं की रात्रीचे ट्रेक करा, कारण की सकाळी बघून भीती वाटते. तुम्हाला वाटलं तुम्ही हे चढताय तर काय रात्री चढता आपल्याला माहित नव्हतं ना की आपण काय म्हणजे चढतोय. किती डिफिकल्ट आहे ते माहिती नव्हतं. डिफिकल्टी लेवल माहित नव्हतं, तरी पण आपण चढत गेलो. मग जेव्हा आता रिटर्न येत होतो तेव्हा दिसत होतं की किती जास्त डिफिकल्ट होतंय आणि आपण एवढं चढून वरती गेलेलो. हॅट्स ऑफ टू अस आरसेल्स. म्हणून गाईज लिव्ह इन प्रेझेंट मध्ये जे करायचं ते चांगलं करा. बोर कुठे आहे? हाय गाईज.
वाजलेत. आम्ही काल संध्याकाळी 5ला सुरू केलेलं फ्रॉम मुंबई CSMT. तिथून आम्ही इगतपुरी पंचवटी एक्सप्रेस पकडली. 8-9च्या आसपास पोचलो इगतपुरीला. तिथे स्टे केलं, जेवण केलं आणि 3ला सकाळी आम्ही ट्रेक स्टार्ट केलं. 6:30ला वर पोचलो काहीतरी आणि आत्ता आम्ही 6:21ला वर गेलेलो. सनराईज बघितलं मस्त आणि मग तिथून आता दर्शन करून 12:30ला आता खालती पोचलो. आता इथे आमचा ट्रेक संपलाय आणि आम्ही आता थोडासा आराम करण्यासाठी इकडे बसलेलो आहे. तर चला मी दाखवते सगळ्यांचं. आता नाश्ता करायचं चाललंय. कोणी कोणी काही काही खात आहे. लेट्स गो. बाय करा सगळ्यांनी. आता इथे आमचा ट्रेक संपलाय, सक्सेसफुली संपलाय. स्पोर्ट्स सेक्रेटरी. मजा आली मग सगळ्यांना. सगळ्यांना एकदम मजा आली. गाईज थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग. फायनली ट्रेक सक्सेसफुल झालं धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब रोहन्स चॅनल. चल.